झी 24 तास एक पाऊल पुढे। आज महापालिका मुख्यालयात महापालिकेच्या गटनेत्यांची बैठक होते आहे। या गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेनेकडून शिवसेना प्रमुखांच्या नव्या समाधीस्थळाच्या जागेविषयी प्रस्ताव आणण्यात येणार आहे। शिवसेनेनं 3 पर्याय शिवाजी पार्कमधल्या जागेंचे महापालिकेला दिले होते असं सांगितलं जात आहे। मात्र महापालिकेकडून या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाहीये। शिवसैनिकांची तसंच शिवसेनेची आग्रही भूमिका आहे की शिवसेना प्रमुखांचं समाधीस्थळ हे शिवाजी पार्कमध्येच असावं। त्यामुळे या जागेसाठी शिवसेना आग्रही आहे। महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत शिवसेनेकडून ज्यावेळेस हा प्रस्ताव येईल त्यावेळेस इतर पक्षाचे जे गटनेते आहेत ते यावर काय भूमिका घेतात यावर संपूर्ण शिवसेनेची भिस्त अवलंबून असणार आहे। मात्र शिवसेनेचा आग्रह किंवा शिवसेनेची जी भूमिका आहे ती शिवाजी पार्कमध्येच शिवसेना प्रमुखांचं समाधीस्थळ असावं या दृष्टीने शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत। दिनेश, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बैठक तर होणार आहे, त्यानंतर त्यातले सगळे अपडेट्स मिळणार आहेत, पण आता नेमकं शिवाजी पार्कमध्ये वातावरण कसं आहे? कारण रात्रीच्या वेळेस ही सगळी कार्यवाही झाली त्यामुळे कित्येकांना माहितीही नसेल या बाबतीत। सध्या शिवाजी पार्कमध्ये तणावपूर्ण शांतता अशी परिस्थिती आहे। शिवाजी पार्कला पोलिसांचा वेढा आहे, कारण ज्या पद्धतीने आज पहाटे शिवसैनिकांकडून प्रयत्न झाले होते शिवसेना प्रमुखांचं नवं समाधीस्थळ उभारण्याविषयी, ज्या पद्धतीने हे जे प्रयत्न झाले हे प्रयत्न पोलिसांकडून रोखण्यात आले, तशा पद्धतीचं कुठलंही बांधकाम शिवसेनेला या ठिकाणी करू देण्यात आलेलं नाहीये। कारण आधीच याआधी जे समाधीस्थळ किंवा शिवसेना प्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा शिवसेनेला दिली होती, 1 दिवसाची परवानगी या जागेसाठी होती, मात्र 1 महिना झाला तरी शिवसेनेनं ही जागा मोकळी केली नव्हती। त्यामुळे एक वाद निर्माण झाला होता। शिवसेनेकडून शिवाजी पार्कमध्ये शिवसेना प्रमुखांचं स्मारक उभं केले जाईल अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची मागणी शिवसेना नेत्यांनी केली होती। त्यामुळे मोठा एक वाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र हळूहळू शिवसेनेने आपली भूमिका मागे घेतली आणि हे जे समाधीस्थळ आहे किंवा शिवसेना प्रमुखांच्या अंत्यसंस्काराचा जो चौतरा आहे तो हलवण्यात आला। आता एकूणच जी परिस्थिती आहे, नवं समाधीस्थळ किंवा नवं बांधकाम होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी इकडच्या पोलीस दलावर असणार आहे। त्यामुळे जबाबदारी पोलीस दलावर आहे। दिनेश, दुसरी एक गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ही सगळी कार्यवाही सुरू होती, मध्यरात्रीपासून सुरू झाली, त्यावेळेला ठाकरे कुटुंबीय तिथे उपस्थित होते का? त्याबद्दल काय माहिती मिळते? सुवर्ण, यावेळी ठाकरे कुटुंबियांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं। मात्र शिवसेनेच्या नेत्यांपैकी विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई, तसंच माजी खासदार मोहन रावले, तसंच स्थानिक विभाग प्रमुख सदा सरवणकर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये उपस्थित होते। या सर्वांनीच शिवाजी पार्कमधलं शिवसेना प्रमुखांचं हे समाधीस्थळ हलवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, तसंच त्या दृष्टीनं कार्यवाही केली। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दखल शिवसेनेकडून घेण्यात आली होती। त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यात आली। अतिशय संयम या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांकडून दाखवण्यात आला। दिनेश, या संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडनं घेत राहणार आहोत। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।